नमस्कार मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा बिना अस्तरचं ब्लाऊज हे स्टिच करतो त्यावेळेस हे ब्लाऊज वेअर केल्यानंतर याची पाइपिंग आहे ती गळ्यावरती उलटी पडत असते। आता याची 3 कारणं आहेत। एक म्हणजे बऱ्याच जणी काय करतात, ही जी गळ्याची पट्टी आहे ती सरळ कपड्यातून कट करतात, तिरप्या कपड्यातून कट न करता सरळ कपड्यातून पट्टी कट करतात आता आणि त्याची पाइपिंग करतात। आता ही पाइपिंग तर गोलाकार दिसते, मात्र ती ब्लाऊज वेअर केल्यानंतर सतत उलटी पडत असते। आणि दुसरं कारण म्हणजे तिरप्या कपड्यातून जर तुम्ही पट्टी कट करून घेतली आणि ती जोडताना एकेरी जोडली आणि त्यानंतर दुमळ घालून जर तुम्ही पाइपिंग बनवली तर ती पाइपिंग सुद्धा उलटी पडत असते। आणि तिसरं मेन कारण म्हणजे काही जणी काय करतात, तिरप्या कपड्यातून ही पट्टी कट सुद्धा करतात आणि दुहेरी सुद्धा जोडतात, मात्र पाइपिंग बनवताना जी शिलाई आहे ती बऱ्याच वेळा ब्लाऊज पीसवर येते किंवा पाइपिंगवर येते। अशा पद्धतीने पाइपिंग जोडल्याने ही सुद्धा आपली पाइपिंग ही उलटी पडत असते। ब्लाऊज वेअर केल्यानंतर आपल्याला ही शिलाई अगदी मधोमध मारायची आहे, म्हणजे अशी दुमळ घालून जेव्हा आपण ही पाइपिंग जोडतो त्यावेळेस ब्लाऊज पीसवरही शिलाई येऊ द्यायची नाही आणि पाइपिंगवरती सुद्धा शिलाई येऊ द्यायची नाही। अगदी सेंटरला आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि मस्त गोलाकार अशी आपली पाइपिंग तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही पाइपिंग अशीच्या अशीच राहते, म्हणजे ब्लाऊज वेअर केल्यानंतर सुद्धा ही उलटी पडत नाही, तुम्ही बघू शकता। मी अगदी सेंटरला ही शिलाई मारून घेतलेली आहे आणि खूप मस्त गोलाकार आपली पाइपिंग तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। ही पाइपिंग अजिबात उलटी पडत नाही। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नवीन असल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।